हाय, मी आपला मित्र जाकीर शेख. आपण जो इंग्रजी बोलण्याचा किंवा इंग्रजी विषयाचा जो अभ्यास माझ्यासमोर सुरू केलेला आहे, तर त्या पहिल्या व्हिडिओचं जे आपण जोरदार स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मराठी आपल्याला जेव्हा इंग्रजी भाषा शिकायची असते तेव्हा आपल्या मातृभाषेचं मराठीचं भान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये जो बेसिक फरक आहे त्या फरकाची आणि त्याचप्रमाणे मराठी आणि इंग्रजी भाषेची तुलना करत जर आपण इंग्रजी विषय समजून घेतला तर इंग्रजी विषय समजण्यास अत्यंत सोपा असा विषय आहे. तर मराठी आणि इंग्रजीमध्ये असणारा पहिला जो मुख्य फरक होता की तो जो वाक्यरचनेचा फरक आहे तो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. ज्या लोकांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तर ती लिंक जरूर पहा. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणारा जो महत्त्वाचा फरक आहे ज्याच्यामुळे आपला जास्त गोंधळ होतो, तर तो महत्त्वाचा फरक म्हणजे क्रियापदाचे रूप. आतापर्यंत आपण काय करतो की क्रियापदाचे प्रकार अभ्यासतो, म्हणजे जसं मराठीमध्ये सकर्मक, अकर्मक, संयुक्त किंवा सहाय्यकारी क्रियापद, तर हे जे 4 प्रकार अभ्यासतो. पण त्याच्याबरोबरच आपल्याला क्रियापदाचं जे रूप आहे याचं इंग्रजी येण्यासाठी किंवा इंग्रजीचं ग्रामर समजण्यासाठी किंवा टेन्स समजण्यासाठी, मॉडल ऑक्झिलरी वर्ब समजण्यासाठी या क्रियापदांच्या रूपाचं भान असणं फार आवश्यक आहे. आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये क्रियापदाचे हे जे रूप आहेत तर याचा थोडासा फरक आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, मराठीमध्ये क्रियापदाची सुरुवातीला धातुरूप आणि भूतकाळी रूप या दोनच रूपांचा अभ्यास केला जायचा. धातुरूप म्हणजे जे मूळ क्रियापद असतं ते, आणि भूतकाळी रूप म्हणजे त्याचं भूतकाळी रूप. तर त्यात आता अलीकडे काय झालंय की हे 4 रूपांचा अभ्यास करणं सुरू आहे की धातुरूप, भूतकाळी रूप, भूतकाळी रूप आणि चालू रूप. तर जसं मराठीमध्ये हे 4 रूप आहेत तसे इंग्रजीमध्ये क्रियापदाची देखील 4 रूप आपल्याला अभ्यासायची आहेत. तर इंग्लिशमध्ये जे क्रियापदाची रूप आहेत त्याला फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणतात. तर त्याच्यामध्ये पहिलं जे धातुरूप आहे त्याला इंग्रजीमध्ये इन्फिनिटिव्ह म्हणतात. दुसरं रूप जे आहे ते पास्ट टेन्स आहे, त्याला सिंपल टेन्स पण म्हणतात. म्हणजे एखाद्या वेळेला जर कधी सिंपल टेन्सचा उल्लेख आला तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून हेही लक्षात घ्यायचं की पास्ट टेन्स जे दुसरं रूप आहे क्रियापदाचं त्याला सिंपल टेन्स असं सुद्धा म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे तो पास्ट पार्टिसिपल आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट पार्टिसिपल. तर ह्या 4ही प्रकारांचा ज्या वेळेला आपण हे समजून घेऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की हे जे 4ही क्रियापदाची रूप आहेत याचं इंग्रजी शिकण्यामध्ये किती महत्वाचं योगदान आहे ते आता आपण पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये क्रियापदाची 4 रूप आहेत, धातुरूप, भूतकाळी रूप, भूतकाळी रूप आणि चालू रूप. तर इंग्रजीमध्ये सुद्धा 4 रूप आहेत. मग फरक काय आहे तो फरक जाणून घेऊया. फरक असा आहे की बघा, मराठीमध्ये क्रियापदाची जी रूप आहेत त्याचे प्रकार नसतात, परंतु इंग्रजी मध्ये मात्र जे क्रियापदाची रूप आहेत, फॉर्म्स ऑफ वर्ब आहेत, त्याचे प्रकार आहेत. जसं मराठीमध्ये आता आपण क्रियापदाची रूप पाहताना बघा, वाचणे, वाचले, वाचले आणि वाचत, चौथं रूप जे आहे तर त्याच्या शेवटी त आहे. इथे ले आहेत, तर आपल्याला ले असलं तर लक्षात येतं की हे भूतकाळी रूप आहे. वाचणे असलं की हे धातू रूप आहे. लिहिणे, लिहिले, लिहिले आणि लिहि. जेव्हा क्रिया चालू असते तेव्हा ते चौथं रूप वापरतात. ते आपण पुढे जेव्हा टेन्स शिकू तेव्हा बघूया. परंतु इथे बघा, इथे हा फरक लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की इथे क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. एक रेग्युलर आहे जे नियमित आहे आणि इरेग्युलर आहे, अनियमित आहे. नियमित आणि अनियमित काय, तर ज्या क्रियापदांच्या शेवटी ईडी लागतं किंवा नुसतं डी लागतं कधी कधी, तर त्या क्रियापदांना नियमित किंवा रेग्युलर क्रियापदे म्हणतात. परंतु काही क्रियापदे असे असतात की ज्यांचे जे रूप असतात ते बदललेले असतात, म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप जे असतं हे वेगळं असतं. हे इंग्रजीमध्ये हा प्रकार आहे, त्याच्यामुळे आपला गोंधळ वाढतो. आपण तिकडे जास्त लक्ष देत नाही. आता हे इथे बघा, गो आहे तर मग इथे ईडी नाही लागलेलं आहे, इथे वेंट आहे, नंतर गॉन आणि गोईंग. त्याचप्रमाणे कम आहे, कम, केम, कम आणि कमिंग, किंवा टेक, टूक, टेकन, टेकिंग. तर आणि इथे कसं आहे की इथे फक्त ईडी लागलेलं आहे, आस्क, आस्किंग, वॉक, 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 वॉकिंग. तर हा फरक लक्षात घेणं फार आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हे जी क्रियापदाची रूप आहेत ही पाठच करावी लागतात. जिथपर्यंत तुम्ही ही रूप पाठ करणार नाही तोपर्यंत तुमचं इंग्रजी सुधारणार नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. तर हा फरक पण लक्षात घ्यावा लागेल आणि ही रूप पण पाठ करावी लागते की कुठे ईडी लागतं, कुठे दुसरं आणि तिसरं रूप वेगळं आहे. आणि चौथं जे रूप असतं साधारणतः तर ते पहिल्या रूपाला आयएनजी लागलेलं असतं. बघा, चौथ्या रूपाला फक्त आयएनजी लागलेलं आहे. गो आहे तर इथे फक्त आयएनजी लागलेलं आहे.
तर चौथं रूप जे असतं ते ING फॉर्म सुद्धा म्हणतात किंवा त्याला जेरांड असं सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे म्हणताना इन्फिनिटिव्ह, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे जे 4 प्रकार असतील तर याला फर्स्ट फॉर्म, याला सेकंड फॉर्म, याला थर्ड फॉर्म आणि याला फोर्थ फॉर्म म्हणतात. किंवा याला V1 म्हणतात, याला V2 म्हणतात, V3 म्हणतात, V4 सुद्धा म्हणतात. तर असं वेगवेगळे तुमचे जे शिक्षक असतील ते वेगवेगळ्या नावाने संबोधित करत असतील, परंतु आपल्याला हे पाठ ज्या वेळेला आपल्याला टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपल एखाद्या शिक्षकाने म्हटलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की ते तिसऱ्या रूपांविषयी बोलतायत. तर हा जो फरक आहे हा फार महत्वाचा फरक आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे मला असं वाटतं की हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे जास्तीत जास्त क्रियापदाची रूपं आपण जिथपर्यंत पाठ करणार नाही तिथपर्यंत आपलं इंग्रजी सुधारणार नाही. कारण वेगवेगळ्या काळात ती रूपं वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जातात. मराठीमध्ये बघा कसं आहे की दुसरं आणि तिसरं रूप सारखंच असतं. अच्छा, त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार नाहीये, क्रियापदाच्या रूपांचे प्रकार नाही, क्रियापदांचे प्रकार आहेत. म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की सकर्मक, अकर्मक, सहाय्यकारी आणि संयुक्त हे क्रियापदाचे प्रकार आहेत. पण क्रियापदाच्या रूपांचे मराठीमध्ये प्रकार नाही, परंतु इंग्रजीमध्ये ते रूपांचे प्रकार आहेत आणि हे प्रकार लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाबा हे जे क्रियापदाची रूप आहे आणि मराठीतली रूपं आणि इंग्रजीतली रूपं याच्यामध्ये काय फरक आहे. कारण तो फरक आपण जिथपर्यंत लक्षात घेणार नाही, समजून घेणार नाही, लक्षात ठेवणार नाही तिथपर्यंत आपल्याला इंग्रजी बोलता येणार. आणि म्हणून इंग्रजी बोलता येण्यासाठी ही रूपं आणि हे रूपं जे आहेत ही सुद्धा तुम्हाला पाठ करायला लागतील. या रूपांचा फरक सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. सारखं आपण डायरेक्ट डी किंवा ED लावत सुटू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला हे 4 रूपं जी आहेत तर ती सुद्धा पाठ करावी लागतील. तर तुम्ही हा जो फरक आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय. आता आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ स्पेशली शालेय विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा असणार आहे की त्याच्यामध्ये ED कसं लागतं किंवा ING कसं लागतं किंवा एक यस आणि ES लावलं जातं ते सुद्धा रूप आहे. परंतु जास्त गोंधळात न टाकण्यासाठी मी ही 4च रूपं तुमच्या समोर आणलेली आहे. यस आणि ES लावायचं सुद्धा लावावं लागतं. तर ते कसं लावायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ निश्चित लाईक करा आणि ज्यांनी हा म्हणजे व्हिडिओ सबस्क्राईब केले नसतील, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढचे लिंकचं नोटिफिकेशन येईल. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा हे सांगा, त्यांच्याबरोबर हे सगळं शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि याच्या आधीचा जे व्हिडिओ होता तो जो व्हिडिओ होता तो हा पार्ट 1 होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलता काय येत नाही, तर जो फरक होता वाक्यरचनेचा त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा जरूर बघा. थँक्यू, धन्यवाद.